तर पहाटेचे 5:45 झालेले आहेत. सर्वात अगोदर सर्वांना गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप मजेत असाल. नमस्कार मंडळी, मी प्रियांका तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आणखी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर सकाळी उठून ब्रश वगैरे करून घेतलं, तोंड वगैरे धुवून घेतलं, मस्तपैकी अंघोळ वगैरे करून एकदम फ्रेश टकाटक तयारी करून घेतली आणि इथं नाश्ता करायला बसले होते. तर सोनूने नाश्त्यामध्ये आज पोहे बनवले होते आणि किट्टू झोपलेलाच होता. तर किट्टूला सरळ तसंच उचललं झोपीमधून. आम्ही गाडीवर बसलो आणि दादांनी आम्हाला स्टेशनवर आणून सोडलं. तर 2 दिवस घरी राहिल्यानंतर आज परत रिटर्न कारंजा लाडला आम्हाला जायचं होतं. कारण आज सोमवार आहे आणि यांना ड्युटीवर पोहोचायचं होतं, ते पण वेळेच्या आतमध्ये. तर ते तर बसनं जर गेले तर हे तर यांचं म्हणजे जॉबवर जाणं शक्यच नव्हतं, कारण बसने खूप जास्त उशीर होतो. म्हणून मग आम्ही पटकन जायसाठी ट्रेन हा ऑप्शन निवडला. तर दादांनी आम्हाला स्टेशनवर आणून सोडलं. आम्ही त्यांना बाय केलं, त्यांनी आम्हाला बाय केलं आणि आम्ही आतमध्ये आलो. तर गेलो होती तिकीट काढायला. तो वेळपर्यंत किट्टूला मी घेतलं होतं, कारण किट्टू माझ्याजवळ कमी राहतो आणि त्याच्या पप्पाजवळ जास्त राहतो. तर काय होतं ना, घरी कधी दिवसभर मी किट्टूला सांभाळते ना, तर एखाद्या वेळेस तो माझं काही ऐकत नाही तर मी त्याच्यावर जास्त ओरडते. तर मग अशा कंडिशनमध्ये त्याचे पप्पा घरी नसतात. त्याचे पप्पा तर त्याला जास्त काही बोलत नाहीत, म्हणजे त्याचे खूप लाड करतात. तर त्याला असं वाटते की आई खूप रूड आहे आणि पप्पा खूप गोड आहेत, म्हणून त्याच्या पप्पाजवळ तो खूप जास्त राहतो आणि माझ्याजवळ कमी राहतो. तिकीट वगैरे काढलं. ट्रेनला यायला थोडासा टाईम होता, तर म्हटलं चला काहीतरी नाश्ता घेऊया. शेगावला आल्यानंतर शेगावची फेमस कचोरी नाही खाल्ली तर मग काय खाल्लं. घरून तर आम्ही नाश्ता करून आलो होतो, पण म्हटलं चला सोबत घरी न्यायसाठी पार्सलमध्ये कचोरी घ्यावं. कचोरी घेतली आणि स्टेशनवर आलो. तर स्टेशनवर आल्यानंतर स्टेशनवर एवढी जास्त गर्दी होती भाई साहब, बहुत ज़्यादा गर्दी थी. मैं आपको दिखाती हूँ, पहा किती जास्त गर्दी आहे. तर मला खूप जास्त टेन्शन आलं होतं, एवढ्या गर्दीमध्ये मी ट्रेनमध्ये कशी चढणार. तर असू दे, आमची ट्रेन आली. त्याच्यानंतर लोकांनी जे घाई केली आतमध्ये घुसण्याची, जे ट्रेनमध्ये बसलेले लोक होते ना, त्यांना पण उतरू देत नव्हते लोक. इतकी म्हणजे आतमध्ये घुसायची जास्त लोकांना घाई होती. तर कशी चढली मी आतमध्ये, हे पण चढले, कारण यांना एक्सपिरियन्स आहे. मला तेवढा जास्त एक्सपिरियन्स नाही आहे ट्रेनमध्ये चढायचा, कारण मी ट्रेनमध्ये खूप जास्त प्रवास केलेला नाही आहे. तर मला खूप जास्त भीती वाटते ट्रेननं जायची. मला कधी असं वाटतं ट्रेनमध्ये चढता मी त्या ट्रेनच्या खाली जाते की काय. तर अकोल्यापर्यंत खूप जास्त गर्दी होती, त्यामुळे आम्हाला ट्रेनमध्ये बसायला सीट काय भेटली नाही. आम्ही अकोल्यापर्यंत उभेच गेलो. नंतर मग अकोल्यामध्ये पूर्ण ट्रेन खाली झाली, मग आम्हाला ट्रेनमध्ये जागा भेटली. तर आम्ही मस्त सिटीवर बसलो. तर मी मस्त व्हिडिओ काढले 1-2 आणि त्याच्यानंतर मग आम्ही मूर्तिजापूरला पोचलो. तर ट्रेन जे आहे ते कारंजा लाडला जात नाही, ते ट्रेन फक्त मूर्तिजापूरपर्यंतच असते. तर आम्ही मूर्तिजापूरपर्यंत ट्रेन आलो आणि नंतर रेल्वे स्टेशनवर उतरलो. त्याच्यानंतर पुढे आम्ही जाणार होतो आपल्या लालपरीने, म्हणजे आपली बस. तर मग तिथं स्टेशनवर उतरलो आणि सरळ मग आम्ही बस स्टँडकडे गेलो. बस स्टँडवर आल्यानंतर बघितलं की कारंजा लाडच्या बसमध्ये किती जास्त गर्दी आहे. बापरे, म्हणजे आतमध्ये जागा नाही बसमध्ये, तरी पण लोक आतमध्ये चढत आहेत. पण मग आम्ही म्हटलं नाही, एवढ्या गर्दीमध्ये नाही चढायला पुरत, आपल्यासोबत लहान लेकरू आहे. मग ते बस आम्ही पुढे जाऊ दिली. त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या बसमध्ये आलो. ते पण दुसऱ्या बसमध्ये आम्हाला सोबत जागा भेटली नाही, वेगवेगळी जागा भेटली. म्हणजे मी एका लेडीजजवळ बसलेली होती आणि किट्टूचे बाबा दुसऱ्या जेंट्सजवळ बसलेले होते. म्हणजे आम्ही जवळ बसलेलो नव्हतो, वेगवेगळे बसलेलो होतो. म्हटलं तेवढं तरी बरं झालं की आम्हाला जागा भेटली, ते मेन इम्पॉर्टंट होतं. तर नंतर आम्ही घरी आलो. तर आम्ही गाडी बस स्टँडवर ठेवली होती आणि मग आम्ही आमचीच गाडी घेतली आणि घरी आलो. आणि घरी आल्यानंतर मग खूप जास्त भूक लागली होती. प्रवास करून सकाळी नाश्ता करून निघालो होतो. तर मग किट्टूच्या पप्पासाठी मी इथं भाजी बनवायला घेतली होती, कारण घरी सोनूने सकाळी ढेमशेची भाजी बनवली होती. ती त्यांना खायची नव्हती, त्यांची अजिबात इच्छा नव्हती ढेमशेची भाजी खायची. तर म्हणून मग मी घरी आल्यानंतर त्याच्यासाठी दोडक्याची भाजी बनवली. तर म्हटलं किट्टू मला स्वयंपाक बनवू नाही देणार व्यवस्थित, म्हणून मग त्याला थोडा वेळ घरी आल्यानंतर काकूच्या घरी पाठवलं होतं. तर काकूच्या घरी त्यांना खूप जास्त धिंगाणा गेला, काकूनं मला सांगितलं होतं. तर असा गेला आजचा दिवस. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर.